बघा ना, कोणी स्वतःच्या हळदीला इतकं घाणेरडं दिसतं का? हाय, मी स्नेहा आणि मी तुम्हाला सांगते आहे माझ्या लग्नाची गोष्ट. जसं मी तुम्हाला काल सांगितलं, मी गोव्यावरनं आले. शॉपिंगची इतकी गडबड, त्यात ना भयानक घटना ही आमच्या घरात घडली होती. आरोहीचे पप्पांचे मोठे दादा, त्यांचा भयंकर ॲक्सिडेंट झालेला. म्हणजे लग्नाच्या आदल्या दिवशीसुद्धा ते हॉस्पिटलला ॲडमिटच होते आणि तेही अकोल्यामध्येच. त्यामुळे माझी दुप्पट गडबड व्हायची. म्हणजे शॉपिंग करायची, हॉस्पिटललाही जायचं, कधी टिफिन न्यायचे, कधी तिथल्या पाहुणे लोकांना घरी अंघोळीला घेऊन यायचं आणि बऱ्याचशा गोष्टी माझ्या सोबत चाललेल्या. त्यामुळे लग्नात कधी काय घालायचं, कुठे काय ठेवलेलं आहे, असं फिक्स असं प्लॅनिंग किंवा अरेंजमेंट ऑर्गनाईज काहीच नव्हतं माझं. म्हणजे गोव्याहून आली तर लग्नाच्या 2 दिवसापर्यंत जे आहे सर्वच गडबड चाललेली. त्यात मग लग्न 2 दिवसांवर आलं. आमच्याकडनं मेहंदीच्या दिवशी सकाळी जे आहे मामाकडनं आपल्यासाठी मस्त एक कार्यक्रम अरेंज केला जातो. त्याला ना आमच्याकडे गडकनहान असं समथिंग काहीतरी म्हणतात. तुमच्याकडे हा कार्यक्रम असतो का? मला कमेंट करून नक्की सांगा. माम्यांनी खरंच खूप लाड पुरवलेत माझ्या आधीपासनं. खरंच भरपूर एन्जॉय केलं आणि माहिती आहे का, माझ्या लग्नात मी मेहंदीवाली ही सांगितली नव्हती. माझ्या मैत्रिणीच एवढ्या हुशार की इतकी सुरेख मेहंदी काढून दिली की काय सांगू. मस्त एका मैत्रिणीने चंपी गेली, रात्री भरपूर जागरण करून झोपी गेलो. सकाळी उठून भरपूर रेडी व्हायचं होतं, खूप काही ठरवलेलं होतं आणि सुरुवातीला सर्वजण मस्त निवांत होते. मला वाटलं आपल्याकडे भरपूर वेळ आहे त्यामुळे मीही निवांत. पण त्यानंतर बायकांनी अशी काही गडबड केली का मला हळदीची साडीही नेसता नाही आली. मेकअप तर खूप दूरच. ॲक्च्युली कपाटात हळदीची साडी, त्यात ती चाबी आईकडे, आई पाहुण्यांना बोलवायला गेलेली आणि इकडे माझ्या माम्या मावशांनी हळदीची तयारीही केली. इकडे माझी आरडाओरड चाललेली, अरे मला आंघोळ करू द्या, मला साडी नेसायची आहे, मला हळदीसाठी छान सुंदर तयार व्हायचं आहे. पण कोणी काहीच ऐकायला तयार नाही. त्यांचं म्हणणं होतं अगं हळद लागल्यावर आंघोळ करायचीच आहे. रडायला येत होतं काय सांगू. पण नंतर विचार केला अगं स्नेहा, हे क्षण पुन्हा येणार नाहीत, त्यामुळे जगून घे. फोटोंचं काय कधीही काढता येईल. सो मस्त एन्जॉय केलं. इतकी नाचले ना मी स्वतःच्याच हळदीला की काय सांगू. हळद झाली, त्यानंतर आंघोळ झाली, त्यानंतर मात्र मी मस्त अशी गोड तयार झाली. कशी दिसते मला नक्की कमेंट करून सांगा. चला बाय.